तर आज आपल्या बटाट्यांवर पुन्हा फवारणी करायची। नमस्कार मित्रांनो, तर काल असंच ठरलं की आज आपल्या बटाट्यांवर फवारणी करायची, त्यामुळे आज कॉलेजला मी दांडी मारली। आता पोल्ट्रीवर ट्रॅक्टर पण येऊन थांबले। आता त्यातले बॅरल भरण्यासाठी मी इथं कॉक चालू करायला आलोय आणि माझ्या कोणी पाईप चुकून खाली पडतं तर त्याचं साकेटच तुटून जातं। आज मोटर मधून पाणी पण खूप कमी येतं, त्यातच माझा बराच वेळ गेला। ह्याला मी तुमच्यावर नाराज आहे। आपला पोल्ट्रीचा माल काढाय पण आला, पण आपले 10K काय झाले नाही राव। बरं चला जाऊ द्या, पहिली तुम्ही औषधं पाहून घ्या, कारण की हीच ती औषधं आहे की त्यांनी बटाट्याची झाडं टिकून राहतात। आणि मग आम्ही ट्रॅक्टर घेऊन सगळ्यात पहिल्यांदा आम्ही 1 नंबरच्या वावरापाशी येतो। आता या ठिकाणची झाडं एवढी जुरून गेल्यात की आता त्यांच्यामध्ये ताकद नाही राहिली, त्यामुळे आपल्याला आज फवारायला लागणारच आहे। आणि मग आम्ही सगळे इथं औषधांची बादल्या बाहेर भरून घेतो आणि औषधं तयार करून घेतो आणि औषधं खालून झाल्यानंतर लगेच ट्रॅक्टर चालू केला। आणि दररोज प्रमाणे आपले वडील जसे घरच्यांचा बार खांद्यावर घेतात तसाच मी हा पाईप खांद्यावर घेतलाय। जाऊ दे, थोडंफार पानचटपणा चालतोच। आता हे पोल्ट्री शेजारचं वावर आता पूर्ण होत आलेलंच आहे आणि तुम्ही पाहू शकता आम्ही किती जणांनी हा पाईप धरलाय। तसं आपला काळा सुद्धा पण मध्ये मध्ये चेकिंगला येत असतो आणि मग घरा बसलं 2 नंबरचं वावर जेव काढून फवारून